नमस्कार मित्रांनो, आज बात निकलेगी तोचा एपिसोड क्रमांक 8 दृकश्राव्य माध्यमातून मी सादर करतो आहे। आज मी जो सूर निवडला आहे तो आपल्या सर्वांना खूप प्रचलित आहे। जाहिरातबाजी आणि आपण आणि एकंदरच एखादी वस्तू किंवा एखादी सेवा विकण्यासाठी ज्या प्रकारचं सादरीकरण आज समाजामध्ये केलं जातं त्याबद्दल मी थोडंसं भाष्य करणार आहे। पहिला लेखांक आहे, काय भुललासी वरलिया रंगा। काय भुललासी वरलिया रंगा। गेल्या 5-7 वर्षांमध्ये शहराच्या रस्त्या आणि गल्ल्यांवरती केस कापणाऱ्या सलून दुकानांचे अक्षरशः पेव फुटलेले आहे। फक्त पुरुषांसाठी, फक्त स्त्रियांसाठी आणि उभयतांसाठी अशी वर्गवारीही आहे। वातानुकूलित दुकान, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड खुर्च्या, काळा युनिफॉर्म घातलेले तरुण स्त्री पुरुष कारागीर, दुकानाच्या फळ्यांवर इंटरनॅशनल ब्रँडची सौंदर्य प्रसाधने, उपलब्ध सेवांची सूची आणि उजव्या बाजूला छातीत धडकी भरवणारे असे दरपत्रक। मला अचानक माझं बालपण आठवलं। आई कडक शाळा मास्तर असल्यामुळे केस वाढवणे वगैरे प्रकार विचारसुद्धा कधी मनात आला नाही। घराच्या कोपऱ्यावरती पुण्याला न्यू मॉडर्न सलून याच्यामध्ये अस्मादिकांची केस कटाई होत असे। सलूनमध्ये देवाशपथ सांगतो नावापलीकडे काहीही मॉडर्न नव्हते। पण का कोण जाणे, त्या काळामध्ये अनेक केश कर्तनालयांना न्यू मॉडर्न अशी उपाधी असायची। उसाच्या गुऱ्हाळाला कनिफनाथ हे नाव लाभावे तशी। वास्तविक पाहता 12 बलुतेदारांच्या यादीमध्ये केस कापण्याच्या व्यवसायाचा समावेश होता। मुस्लिम समाजामध्ये हजाम, हिंदूंमध्ये नावी, संस्कृतामध्ये केशकर्तन आणि क्षौरकर्म। पण नापिताला मोठा मान होता, एक सामाजिक प्रतिष्ठा होती। तो नावी म्हणून कधी अव्हेरला गेला नाही, तर नाईजी म्हणून गौरवला गेला होता। नाईजीने घोडे की हजामत जो कराई असे म्हणून नाईला नाईजी म्हणून कवितेतही संबोधित केले गेले होते। ग्रीस, रोम, इजिप्तमध्ये या व्यवसायाला सामाजिक स्थान होते। बार्बर सर्जन ही प्रथा अस्तित्वात होती आणि शल्यशास्त्राचा म्हणजे सर्जरीचा प्रारंभ हा केस कापणाऱ्या नापिक मंडळींच्या वस्त्र्यातून झालेला होता। हिंदू धर्मामध्ये मौंजी बंधन अर्थात मुंजीच्या संस्काराला डोक्यावर घेरा ठेवून केस कापणाऱ्या न्हाव्याला आदराचं स्थान होते। जावळापासून दशक्रिया विधीपर्यंत केस कापणे ही क्रिया अंतर्भूत होती। आज मात्र या व्यवसायानं खऱ्या अर्थानं कात टाकली आहे। या कलेला पूर्ण बाजारी स्वरूप आलेलं आहे। रुग्णालयांची साखळी असावी तद्वतच देशाविदेशामध्ये नामांकित अशा चेन्स तयार झाल्या आहेत। जावेद हबीब, लॅक्मे, एनरिच, नॅचरल्स, लुक्स अशा ब्रँड्सचा बोलबाला आहे। त्यात केस कापण्याच्या नाना तऱ्हांपासून फेशियल्सपर्यंत सेवा उपलब्ध आहेत। सॉफ्टवेअरचा वापर करून केस कापल्यावर किंवा फेशियल केल्यावर आपण कसे दिसणार आहात हे ग्राहकाला दाखवण्याची सोय आहे। स्वस्त काहीही नाही, पण तरीसुद्धा व्यवसायाची चलती आहे आणि म्हणूनच कोपऱ्या कोपऱ्यावर नवी नवी दुकाने उघडली जात आहेत। या सर्व स्थित्यंतरांचं
विश्लेषण करण्याची गरज आहे. काय झालंय, आपल्या देशात गेल्या दशकामध्ये सधन अशा मध्यम वर्गामध्ये वाढ झालेली आहे. खर्च करण्यासाठी अतिरिक्त पैसा, ज्याला आपण डिस्पोजेबल इन्कम, आणि सुंदर दिसण्याची आंतरिक उर्मी, ज्याला आपण ॲस्पिरेशनल डिझायर, म्हणजे एका बाजूला डिस्पोजेबल इन्कम आणि दुसऱ्या बाजूला ॲस्पिरेशनल डिझायर, याची संयुक्त परिणिती या वाढीस कारणीभूत ठरलेली आहे. मैं अपने आप की सबसे बड़ी फेवरिट हूँ, हे करीना कपूरचं वाक्य जनांमध्ये, विशेषतः युवा पिढीमध्ये रुजते आहे. स्वतःची काळजी, पर्सनल केअर घेण्याकडे कल झुकतो आहे. त्यासाठी जो खर्च होतो तो त्यांना वायफळ वाटत नाही. मानसिकता बदलली आहे, जीवनाची शैली बदलली आहे, दिसण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे आणि सोशल मीडिया या वृत्तीला खतपाणी घालतो आहे. ब्रँड्सही आपल्या मार्केटिंगमधून सौंदर्य प्रसाधने, आपल्या प्रायोजित केलेल्या विविध स्पर्धांमधून बाह्यरूप व्यक्तिमत्व विकास म्हणजे पर्सनल ग्रूमिंग ह्याच्यावर वारेमाप खर्च करत आहेत. ब्रँड्सच्या शाखा उपशाखा अगदी द्वितीय दर्जाच्या म्हणजे टायर 2 लेवल शहरांमध्येही उघडल्या जात आहेत. अपॉइंटमेंट्स ऑनलाईन मिळतात, ॲप्स आहेत, व्हर्च्युअल ट्रायऑन्स आहेत. या उपलब्ध तंत्रज्ञानाने ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. सौंदर्य हा एक आवश्यक सोपस्कार बनून राहिला आहे. पण सौंदर्यसुद्धा बाह्य नटवलेले, आंतरिक शुद्धीकरण आणि प्रगतीचा कुठेही लवलेश दिसत नाही. चांगल्या वागणुकीचे संस्कार नाहीत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या बाळकडूंवरती आमची पिढी पोचली गेली आहे. या नव्या पिढीला संत चोखामेळांचा प्रसिद्ध अभंग आज पुन्हा एकदा सांगायचा मोह मला टाळता येत नाही. उस डोंगा परी रस नोहे डोंगा, उस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. मित्रांनो, पहिल्या लेखांकामध्ये आपण बाणगुळासारखी फोफवलेली सलून्स आणि त्याचं एक नव्या पिढीमधलं फॅड बघितलं. पण हा कोणताही बदल, कोणतंही उत्पादन, कोणतीही सेवा जर प्रखरपणे समाजापर्यंत पोचवायची असेल तर एक गोष्ट लागते आणि ती म्हणजे जाहिरात. दुसरा लेखांक सादर करतोय ज्याचं नाव आहे जाहिरात आणि आपण. मला आठवत आहे मॉडर्न हायस्कूलमध्ये पुण्याला शाळेमध्ये असताना निबंध लिहायला एक विषय मराठीच्या पेपरामध्ये अगदी हमखास असायचा आणि तो विषय होता जाहिरातींचे युग. शाळा सुटल्याला पुढच्या वर्षी बरोबर 50 वर्ष पूर्ण होतील. 50 वर्षामध्ये खरंच युग बदललंय. माध्यमं बदलली आहेत, भाषा विस्तारल्या आहेत, आडवळणी झाल्या आहेत. दृकश्राव्य माध्यमांनी मुद्रण कलेला नेस्तनाबूत केलं आहे. मथळे बदलले आहेत, मतितार्थही बदलले आहेत. बदलल्या नाहीत त्या फक्त एकच गोष्ट आहे आणि त्या आहेत मानवी भावना. भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी, हा प्रश्न 5 दशकांनंतरही अनुत्तरित राहिला. याचं कारण डिटर्जंटच्या गुणवत्तेत काही कमी नव्हतं, पण माणसाच्या मनाला टोकदार स्पर्धेचा एक स्पर्धात्मक कोपरा होता. आज जाहिराती अनेकदा सुंदरतेकडून सवंगतेकडे झुकताना दिसतात. मॉडेलच्या अंगप्रत्यंगाचे दर्शनच नव्हे
तर प्रसंगी विषयाच्या गाभ्याला सोडून भरकटत जाताना दिसतात. पण कोणत्याही मार्गाने येन केन प्रकारेण ग्राहकाला आपल्याचकडे वळवून घ्यायचं, खेचून घ्यायचं, हा जाहिरातींचा जो बाज आहे हा मला प्रसंगी अशोभनीय, अप्रस्तुत आणि अश्लाघ्य वाटू लागतो. कंटेंट रायटिंग अर्थात जाहिरातींचा आशय हा खरं तर प्रत्येक जाहिरातीचा केंद्रबिंदू असायला हवा. आपण जे उत्पादन घेणार आहोत त्या उत्पादनाचे गुणविशेष, बरं ते उत्पादन ज्या ग्राहक वर्गासाठी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणे, ग्राहकांची जिज्ञासा जागृत करणे, ह्या गोष्टींना महत्त्व असायला हवं. पण एवढंच नाही तर आजवर वर्षानुवर्ष ज्या एका पारंपरिक उत्पादनाला ते चिकटून आहेत ते सोडून, त्या सवयी बदलून, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अनलर्निंग असं म्हणतो, ते सोडून काहीतरी नवे खरेदी करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे, ह्या सगळ्या गोष्टी कंटेंट रायटिंगमध्ये समाविष्ट होतात. काय सांगायचे हे एकदा ठरले की मग ते कसे सांगायचे ह्याचा विचार व्हावा लागतो. कुठल्याही क्षणी दुसऱ्याच्या मालाची, दुसऱ्याच्या कंपनीची निंदा नालस्ती न करता आपल्या उत्पादनाचे श्रेष्ठत्व विशद करणे, याच्यासाठी सुबुद्धी, समतोल आणि सौजन्य असावे लागते. आक्रमकता, आवेश, आक्रस्ताळेपणा हे प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना फार काळ रुचत नाही आणि अति तेथे माती होते, हे जाहिरात तयार करताना नेहमी लक्षात ठेवायला हवे. साबण, सौंदर्य प्रसाधने, कपडे यांपासून सुरू झालेली ही स्पर्धा घर, वाहन अशा मोठ्या मोठ्या रकमेंच्या खरेदीलाही स्पर्श करते. खोटी आश्वासनं आणि प्रलोभनं शेवटी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतात. या उलट प्रतिस्पर्ध्याचा सन्मान राखून आपल्या सशक्त उत्पादनाची केलेली सुशील जाहिरात ग्राहकांचे मन जिंकून घेते. स्पर्धा हवीच, पण ती जीवघेणी आणि कमरेखाली वार करणारी नसावी. एक गोष्ट सांगतो. मर्सिडीज बेन्झ आणि BMW दोन्ही जर्मन मोटार उद्योजक परस्परांचे पारंपरिक स्पर्धक, पण आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग करताना प्रतिस्पर्ध्याला जराही कमी न लेखता आपले श्रेष्ठत्व कसे व्यक्त करायचे, तर या दोन्ही कंपनींच्या जाहिरातींचा अभ्यास करायला हवा. झालं असं, मर्सिडीजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, कार्यकारी संचालक मिस्टर डीटर झिटसे 4 दशकांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मर्सिडीजमधून निवृत्त झाले. BMWने त्यांच्या निवृत्तीचा मुहूर्त साधून त्यांच्यासारखीच दिसणारी अशी एक व्यक्ती निवडली. निवृत्तीनंतर ती व्यक्ती कार्यालय सोडत आहे, किल्ल्या देत आहे असे क्षण टिपले. कंपनीच्या S क्लास मर्सिडीजने डिएटर यांना घरी आणून सोडले. हात हलवून त्यांनी ड्रायव्हरला निरोप दिला. कंपनीची S क्लास मर्सिडीज गाडी कुंपणाबाहेर पडली आणि एक दीर्घ मोकळा श्वास घेऊन डिएटर यांनी आपले गॅरेज उघडले. सरकता दरवाजा वरती सरकला आणि एका चकचकीत उघड्या छताच्या सिल्व्हर कलरच्या इलेक्ट्रिक BMW स्पोर्ट्स कारमध्ये बसून ते फिरायला बाहेर पडले. पडद्यावर शब्द झळकले, फ्री ॲट लास्ट. प्रतिस्पर्धी कंपनीच्या CEOचा सन्मान करताना इतक्या हुशारीनं
BMW आपल्या कंपनीची जाहिरात केली होती. मर्सिडीज ही काही कमी नव्हती. BMWला 100 वर्ष पूर्ण झाल्यावर यशस्वी संवत्सराच्या जाहिराती झळकल्या. आपल्या उत्पादनाला 100 वर्षाची परंपरा लाभली आहे हे BMWला सांगायचं होतं. आता मर्सिडीजनी नवीन जाहिरात प्रसृत केली आणि त्यात लिहिलं होतं, 100 वर्षांच्या वाटचालीबद्दल BMWला शुभेच्छा. तुमच्यामुळे कामात रंगत आली, नाहीतर पहिली 30 वर्ष अगदीच एकटी, एकाकी आणि कंटाळवाणी गेली. मित्रांनो, 8व्या एपिसोडच्या शेवटच्या लेखांकाकडे येताना हल्ली जे प्रकर्षानं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जाणवत आहे आणि त्याला रुग्णालय ही अपवाद नाहीत, त्या कृत्रिम प्रज्ञा अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती भाष्य करण्याचा मला मोह होत आहे. ह्या लेखांकाचं नाव आहे कृत्रिम प्रज्ञा आणि नैसर्गिक मूर्खता. सध्या सर्वत्र कृत्रिम प्रज्ञेचा बोलबाला आहे. अरे देव अक्कल वाटत होता तेव्हा तू कुठं गेला होतास, हे वाक्य आम्ही आमच्या बालपणामध्ये इतक्या वेळा ऐकलंय की आपण नैसर्गिक मूर्खपणा म्हणजे कंजेनायटल स्टुपिडिटीचं वरदानच घेऊन जन्माला आलो आहोत यावर आमचा गाढ विश्वास आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेने आपल्या जीवनात आणि वैद्यक विश्वामध्ये चंचू प्रवेश केला. थोडंसं मागच्या दाराने एंट्री घेतली. याला आज फार तर 5 किंवा 10 वर्षांचा काळ लोटला असेल, पण अक्षरशः भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी या नियमान्वये आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सने रुग्ण डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये येताना घ्यावयाच्या अपॉइंटमेंट्सच्या शेड्युलिंगपासून रुग्णाचं नेमकं डायग्नोसिस, कोणत्या टेस्ट करायच्या आणि काय ट्रीटमेंट द्यायची, हा संपूर्ण प्लॅन व्यापून टाकलेला आहे. विशेषतः कॅन्सरचं निदान आणि शुश्रूषा, त्वचा रोगांचं निदान, मायक्रोस्कोप खाली दिसणाऱ्या हिस्टोपॅथॉलॉजी स्लाइड्सचं निदान, एक्स-रे, CT स्कॅन, MRI स्कॅन ह्यांचे निष्कर्ष. इतकेच नाही तर एखादी शस्त्रक्रिया करायची असेल तर तिचं प्लॅनिंग आणि काही शस्त्रक्रियांच्या बाबतीत आजमितीस त्यांचं प्रत्यक्ष सादरीकरण अर्थात एक्झिक्युशन, या सर्व गोष्टी आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत. रुग्णालयामध्ये नर्सिंगची बहुतांश कामे, स्वागतिकेचे म्हणजे रिसेप्शनिस्टचे काम रोबो करत आहेत. पुढच्या काळामध्ये डॉक्टर हाताच्या बोटांवर मोजण्या इतके आणि प्रचंड प्रज्ञावंत रोबोंचा सुळसुळाट हे रुग्णालयांचं स्वरूप असणार आहे. 2024 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयामुळे ज्यांना भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं त्या जॉफ्री हिंटन, त्यांना आज आपण गॉडफादर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो. ब्रिटिश कॅनेडियन आहेत. ह्या शास्त्रज्ञाचे विचार अंतर्मुख व्हायला भाग पडतात. AIची प्रगती होईल ह्याची त्यांना कल्पना होती, पण ते ज्या वेगानं सर्वदूर पसरले आहे ते भयावह आहे ह्याची त्यांना प्रचिती आली आहे. शिक्षण, कला, संगीत आणि आरोग्य या 4ही महत्त्वाच्या क्षेत्रांना AIने व्यापून टाकले आहे. जी कामे साधारणतः एकसुरी, सातत्यपूर्ण आणि परत परत करायचे असतात, म्हणजे ज्याला आपण
रिपिटेटिव्ह टास्क्स असं म्हणतो, ती तर एआयनं बळकावलीच आहेत, पण ज्या कामांच्या मध्ये माहितीचं संकलन म्हणजे डेटा ॲक्विजिशन, विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस, पॅटर्न आयडेंटिफिकेशन म्हणजे एक प्रकारच्या पॅटर्नची प्रचिती घेऊन ते ओळखणे, ह्या सर्व गोष्टी शेवटी रोगनिदानाकडे आणि औषध शुश्रूषेची योजना प्लॅनिंग ह्या कामांनाही एआयने काबीज केलेले आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी एजंट हॉस्पिटल या नावाने एक हॉस्पिटल साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये सुरू झालं. या हॉस्पिटलचा विशेष हा आहे की इथे मानवी डॉक्टर अभावानेच आढळतात आणि रुग्णालयाच्या जवळजवळ 21 विभागांची धुरा 42 रोबो डॉक्टर सांभाळतात. अचूकता आणि वेग या बाबतीत रोबो मानवी डॉक्टरांपेक्षा श्रेष्ठ ठरतात आणि एका महिन्यात अंदाजे 10,000 रुग्ण तपासतात, जे तपासायला मानवी डॉक्टरांना अंदाजे 2 वर्षाचा कालावधी लागेल. बरं, हे केवळ शुश्रूषेपुरतंच मर्यादित आहे असं नाही, तर थिएटरमधल्या ऑपरेशनमध्ये सर्जनचा सहाय्यक ते संपूर्ण सर्जन अशी कामगिरी आज मितीस रोबोट पार पाडत आहेत. गुडघा प्रत्यारोपण, प्रोस्टेट ग्रंथीच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया या आता रोबोट मार्फतच पार पाडल्या जातात. पण डर्मॅटॉलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी, रेडिओलॉजी ह्या ज्या शाखा आहेत, माझा असा अंदाज आहे की पुढच्या दशकामध्ये या मानवविरहित होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मग भविष्य काळामध्ये या विद्याशाखांना प्रवेश घेण्याचे विद्यार्थी टाळतील आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हेल्थकेअर ॲप्लिकेशन्स ही नवी वैद्यक तंत्र शाखा उदयाला येईल. पुढच्या 5 वर्षात बहुतेक मोठ्या रुग्णालयांमध्ये, मग ते खाजगी असतील, कॉर्पोरेट असतील, मानवी डॉक्टर आणि रोबो एकत्र नांदताना दिसतील. बरं, हे रोबो काही वर्षांपूर्वी जे व्हिडिओ गेम्स असायचे आणि असा आवाज करत बोलायचे असे नसतील, तर ते माणसांसारखेच दिसतील, एप्रन घालतील, त्यांना ह्युमनॉइड्स असं म्हटले जाईल. आता ह्याच्यामुळे काय होईल, आणि जे आजही होत आहे, रिसर्च, पेटंट्स घेणे, कॉपीराईट घेणे ह्या कायद्यांमध्ये नवा पेचप्रसंग तयार होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून जर एखादा निबंध लिहिला तर नेमका कॉपीराईट कोणाचा ह्यापासून वाद सुरू होईल आणि नव्यानं संशोधित झालेल्या AI उपकरणाचे नेमके स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट, ओनरशिप पेटंट कोणाचं असा प्रश्न पडेल. आजच जगाच्या वेगवेगळ्या कोर्टांमध्ये दावे लढवले जात आहेत आणि आपल्याही देशामध्ये कॉपीराईट ॲक्ट, पेटंट ॲक्ट, ट्रेडमार्क ॲक्ट ह्याच्यामध्ये बदल सुचवले जात आहेत. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन, डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन DPDP ॲक्ट हा एक नवा कायदा भारतामध्ये 2023 रोजी उदयास आला आहे. हा जो गॉडफादर जॉफ्रे हिंटन आहे, ह्याच्या मते अल्पावधीतच AI एनेबल्ड रोबोट्स मानवी नियंत्रण झुगारून देतील, स्वायत्तपणे वागतील, DNAशी आकडेमोड करतील, नवीन व्हायरसेस निर्माण होतील आणि मग ही कृत्रिम प्रज्ञा मानवाच्या नैसर्गिक मूर्खतेमधून जन्मलेल्या सत्ता आणि अधिकार लोलुपतेमुळे मानव जातीचा ऱ्हास करेल. मित्रांनो, बळीराजाला नियंत्रणात ठेवण्यासाठी वामनरूपी विवेकी विष्णूलाच पुन्हा अवतार घेण्याची वेळ आली आहे, हेच खरं.